सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, जास्त कॉफी पिल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी मूळव्याध, ऑप्शन सी कर्करोग, ऑप्शन डी मूतखडा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर जास्त कॉफी पिल्याने कर्करोग आजार होतो। जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या देशाच्या नोटवर गणपतीचा फोटो आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी इंडोनेशिया। ह्याचं उत्तर इंडोनेशिया देशाच्या नोटवर गणपतीचा फोटो आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, गरम पाणी पिल्याने कोणता आजार पूर्ण बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मूतखडा, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी हार्ट अटॅक। ह्याचं उत्तर आहे गरम पाणी पिल्याने मूळव्याध आजार पूर्णपणे बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, महाबळेश्वर येथे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी कोल्हापूर, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी सांगली। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ह्याचं उत्तर महाबळेश्वर येथे थंड हवेचे ठिकाण साताऱ्यात जिल्हे आहे। जो उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 5 आहे, संत नामदेव यांचे जन्मगाव कोणते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आळंदी, ऑप्शन बी नरसी, ऑप्शन सी पंढरपूर, ऑप्शन डी देहू। ह्याचं उत्तर संत नामदेव यांचे जन्मगाव नरसिंग आहे। जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, दारू पिल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मूतखडा, ऑप्शन बी मधुमेह, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी डायबिटीज। हे उत्तर दारू पिल्याने मधुमेह आजार बरा होतो। जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, एक मच्छरचे वजन किती असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 मिलीग्रॅम, ऑप्शन बी 1 मिलीग्रॅम, ऑप्शन सी 3 मिलीग्रॅम, ऑप्शन डी 2.5 मिलीग्रॅम। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। उत्तर एका मच्छरचे वजन 2.5 मिलीग्रॅम असते। जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, जगातील सर्वात स्वस्त फळ कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी किवी, ऑप्शन सी जांभूळ, ऑप्शन डी कलिंगडे। याचं उत्तर जगातील सर्वात स्वस्त फळ केळी फळ आहे। जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, कोणती भाजी कच्ची खाल्ल्याने किडनीचे आजार होत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भेंडी, ऑप्शन बी कांदा, ऑप्शन सी गवारी, ऑप्शन डी कारले। उत्तर कांदा भाजी कच्ची खाल्ल्याने किडनीचे आजार होत नाही। जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, कोणता पक्षी हवेत उडता उडता पाणी पितो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी घुबड, ऑप्शन सी कोकिळा, ऑप्शन डी हरियाली पक्षी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर हरियाली पक्षी हवेत उडता उडता पाणी पितो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, जास्त बिस्किट खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी डायबिटीज। उत्तर जास्त बिस्किट खाल्ल्याने डायबिटीज आजार होतो। उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, रात्रीच्या जेवणात कोणती डाळ खाऊ नये? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए
तूर डाळ, ऑप्शन बी चना डाळ, ऑप्शन सी उडीद डाळ, ऑप्शन डी मसूर डाळ. उत्तर रात्रीच्या जेवणात चना डाळ खाऊ नये याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे. बुद्धिबळ खेळाचा शोध कोणत्या देशात लागला? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी काँगो, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी जर्मनी. ह्याचं उत्तर बुद्धिबळ खेळाचा शोध भारत देशात लागला याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. तर क्वेश्चन 14 आहे. माशाचा कोणता भाग खाल्ल्याने मूतखडा आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए डोळे, ऑप्शन बी तोंड, ऑप्शन सी काटे, ऑप्शन डी शेपटी. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. याचं उत्तर माशांचा तोंड भाग खाल्ल्याने मूतखडा आजार बरा होतो याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे सर्वात पहिली ॲम्ब्युलन्स कोणत्या देशात चालवली गेली? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए युरोप, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.